नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आदर्श दिनचर्या अशी ठेवा. सकाळी उठून कोणतं पाणी प्यावं? तर थोडं हलकं गरम पाणी. पिण्याचे पाणी कसं प्यावं? घोट घोट आणि खाली बसून प्यावं. जेवण किती वेळा चावून खाणं योग्य आहे? तर ते 32 वेळा. पोट भरून जेवण केव्हा करावं? तर सकाळी करावं. सकाळचा नाश्ता केव्हापर्यंत खाऊ शकतो आपण? तर सूर्य उगवण्याच्या 2.5 तासापर्यंत. सकाळच्या जेवणासोबत तुम्ही काय प्यावं? तर सकाळच्या जेवणासोबत तुम्ही ज्यूस घेऊ शकता. दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावं? तर दुपारच्या जेवणासोबत तुम्ही लस्सी किंवा ताक पिऊ शकता, जेणेकरून ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. तेव्हा नक्की याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावं? तर दूध प्यावं. आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही? तर रात्रीच्या वेळी कधीही आंबट फळे खाऊ नयेत. आईस्क्रीम केव्हा खावे? तर आयुर्वेदानुसार आईस्क्रीम खाऊच नये असं सांगितलं जातं, कारण त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. फ्रीजमधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत? तर 1 तासानंतर. शीतपेये प्यावी का? तर अजिबात पिऊ नये, कारण ते आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. तयार झालेलं जेवण किती वेळात खावं? तर 40 मिनिटात. दुपारचं जेवण किती प्रमाणात करावं? थोडीशी भूक शिल्लक ठेवावी एवढं करावं. रात्रीचं जेवण केव्हा करणं योग्य आहे? तर सूर्य मावळण्याच्या आधी. जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर आपण पाणी पिऊ शकतो? तर पाऊण तास अगोदर. रात्री लस्सी पिऊ शकतो का? तर नाही. सकाळी जेवण केल्यानंतर काय करावं? तर काम करावं. दुपारच्या जेवणानंतर काय करावं? तर दुपारच्या जेवणानंतर आपण थोडीशी विश्रांती घ्यावी. रात्री जेवण केल्यावर काय करावं? रात्री जेवण केल्यानंतर कमीत कमी तुम्ही 500 मीटर फेरफटका जरूर मारावा. जेवण केल्यानंतर नेहमी काय करावं? तर वज्रासनात बसावं. जेवण झाल्यानंतर तुम्ही दररोज 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसू शकता. यामुळे तुमचं अन्न व्यवस्थित पद्धतीने पचण्यास मदत होते. त्यामुळे ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावं? तर तोंडाची लाळ. रात्री किती वाजण्याच्या आत झोपावं? 9 ते 10 वाजेपर्यंत. साखर, मैदा आणि मीठ हे विष आहेत. जेवणात कमी वापरा. जेवण किती प्रमाणात असावं? जेवण कधीही पोट भरून करू नये. थोडीशी भूक नेहमी ठेवावी. रात्री सलाड खावं का? तर नाही. जेवण नेहमी कसं करावं? तर जेवण नेहमी खाली जमिनीवर बसून आणि व्यवस्थित चावून खावं. विदेशी पदार्थ खरेदी करावे का? तर कधीच खरेदी करू नये. चहा केव्हा प्यायला पाहिजे? चहा तर पिऊच नये. दुधात नेहमी काय टाकून प्यावं? तर दुधात नेहमी हळद टाकून प्यावं, जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दुधात हळद टाकून पिल्याने कॅन्सर न होण्यासाठीही तुम्हाला मदत होते. कोणती चिकित्सा पद्धती आरोग्यासाठी चांगली मानली जाते? तर आयुर्वेद मानली जाते. सोन्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणं चांगलं असतं? तर हिवाळ्यामध्ये, म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च महिने. तांब्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणं चांगलं असतं? तर जून ते सप्टेंबर, म्हणजेच पावसाळ्यात. माठातील पाणी केव्हा प्यायला पाहिजे? तर उन्हाळ्यात, मार्च ते जून या महिन्यामध्ये. सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे? तर कमीत कमी 2 ते 3 ग्लास. पहाटे केव्हा उठावं? तर सूर्य उगवण्याच्या 1.5 तास आधी उठण्याचा नक्की प्रयत्न करावा. यासारखे छोटे छोटे बदल करून तुम्ही तुमचं आरोग्य सदृढ आणि निरोगी ठेवू शकता. त्याचबरोबर योग्य आहार घेऊन तुम्ही तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही चांगलं ठेवू शकता. यासाठी थोड्याशा बदलाची गरज असते आणि तो बदल स्वीकारणं नक्कीच गरजेचं आहे. तेव्हा हे छोटे छोटे बदल करा आणि निरोगी आणि आरोग्यसंपन्न राहण्याचा नक्की प्रयत्न करा.